नमस्कार. दिल्लीमधल्या दंगलीनंतर बरेचसे फोटो आता व्हायरल होऊ लागलेत. दिल्लीत दंगल घडली कशी, दिल्लीत काय काय घडलं आणि हे कोण घडवलं याबद्दल देखील जोरदार चर्चा होती आहे. पहिल्यांदा आपण एक फोटो बघितला पाहिजे आणि तो फोटो बघितल्यावर सोशल मीडियावरचे जे काही डावे उजवे दावे करतायत त्यावर भाष्य केलं पाहिजे. सगळ्यात पहिल्यांदा आपण स्क्रीनवर बघताय तो फोटो व्हायरल होतोय. त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, त्यासोबत सनी देओल जे खासदार आहेत आणि अभिनेते होते, आणि त्यांच्यासोबत आणखी एक व्यक्ती दिसतोय तो म्हणजे ए ग्रेड अभिनेता, बी ग्रेड अभिनेता, तो दीप सिद्धू. दीप सिद्धू हाच लाल किल्ल्याच्या समोर असलेल्या ध्वजस्तंभावरती चढला आणि त्यानं तिथे एक धार्मिक ध्वज लावला. त्यामुळं दीप सिद्धूला भाजपतून प्रोत्साहन होतं. भाजपनंच तो पाठवलेला व्यक्ती होता आणि ही सगळी दंगल सरकार किंवा भाजप पुरस्कृत आहे अशा स्वरूपाचा आवाज सोशल मीडियावरून उठवला जाऊ लागला. एकूणच या सगळ्या दंगलीविषयी एक संशयाचं मळभ सगळीकडे पसरू लागलं. त्यातच राजू शेट्टींनी सुद्धा कशा स्वरूपाची मारहाण आंदोलकांना झाली आहे याचा फोटो देखील फेसबुकवर पोस्ट केला. तोही फोटो आपण बघता आहात. राजू शेट्टींची पोस्ट आणि फोटो आपल्याला दिसतोय. हे सगळं बघितल्यावर एक भयंकर कारुण्य आपल्या समोर येतं आणि वाटतं की खरंच भाजप पुरस्कृत हे सगळं आहे का. सकृतदर्शनी फोटो बघितल्यानंतर आणि त्यामागच्या कथा बघितल्यानंतर असं वाटतं की केंद्र सरकार किंवा भाजप या सगळ्या दंगली घडवण्यामध्ये आघाडीवर आहे का. आमचे पत्रकार मित्र विजय कुमार स्वामी एक मालिका चालवतात फोटोची आणि त्यात ते लिहितात, ये रिश्ता क्या कहलाता है. असे अनेक फोटो त्यांनी फेसबुकवर पोस्ट केले आहेत. ये रिश्ता क्या कहलाता है याच्या जोडीला आम्ही एक नवीन विषय आणतोय, तो म्हणजे हर तस्वीर कुछ कहती है. जशी त्या दीप सिद्धूच्या फोटोनं एक वेगळीच कहाणी समोर आणली, जशी राजू शेट्टीच्या फेसबुक पोस्टवरच्या फोटोनं एक वेगळीच कहाणी समोर आणली. प्रत्येक फोटो एक वेगळी कहाणी सांगत असतो आणि तीच कहाणी मी तुमच्या समोर घेऊन आलो आहे. फोटो बघितला, व्हिडिओ बघितला की त्यातलं सत्य आपल्या समोर आलंय असं आपल्याला वाटतं आणि काहीतरी उमगल्याच्या नादामध्ये युरेका युरेका म्हणत आपण ते सत्य जगासमोर मांडू लागतो. एखादं सत्य वारंवार सांगितलं की ते अर्धसत्य वाटू लागतं आणि तेच अर्धसत्य पुढे पुढे सत्याचं स्वरूप घेऊन समोर येतं. हीच खरी खंत आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंत असे अनेक फोटो फिरत असतात आणि त्या फोटोवर तात्कालिक चर्चा झडत असते. कालांतरानं त्या फोटोमागचं सत्य समोर येतं किंवा वस्तुस्थिती समोर येते आणि आपण अनेकांवर अन्याय केलाय अशी भावना आपल्यालाच होऊ लागते. जरा बघूयात गल्लीपासून दिल्लीपर्यंतचे काही फोटो. सगळ्यात पहिल्यांदा अमित विलासराव देशमुख. हे नाव, असं नाव त्यांनाच लिहायला आवडतं म्हणून तशा स्वरूपात मी उच्चारतोय. ते सध्या राज्यात मंत्री आहेत, वैद्यकीय शिक्षण आणि सांस्कृतिक कार्यमंत्री. त्यांच्यासोबतचे काही फोटो आपण बघूया, त्या कहाण्या जाणून घेऊया आणि मग त्यांच्यावरती होत असलेल्या या फोटोच्या आरोपावर त्यात कितपत सत्य आहे हे तुम्ही जाणताच. हे काही फोटो आपण बघतोय ज्यात देशमुख परिवार एका व्यक्तीसोबत दिसतोय आणि ती व्यक्ती म्हणजे कल्पनागिरी हत्याकांडातील जामिनावर सुटलेली आरोपी आहे. लातूरचं गिरी हत्याकांड सगळ्यांनाच ठाऊक आहे. आता या हत्याकांडातले आरोपी देशमुखांना पुष्पगुच्छ देणार असतील, त्यांच्यासोबत दिसणार असतील तर देशमुखांचा या हत्याकांडात सहभाग आहे किंवा आरोपींना अभय आहे किंवा ते आरोपीच्या मागे खंबीरपणाने उभे आहेत असा निष्कर्ष मागच्या वेळी देखील काढण्यात आला होता. या घटनेला 5 वर्ष उलटलीत. ना देशमुखांचा सहभाग स्पष्ट झाला, ना देशमुखांनी आरोपीला आपल्या मागे टाकलाय, आपल्या मागे झाकलाय हे स्पष्ट झालं. त्यावेळेला फोटो व्हायरल केले. आता तेच फोटो परत काढून असाच आरोप देशमुखांच्या वरती केला तर तो खरा वाटेल का.
देशमुखांच्या फोटोंमध्ये आणखी काही फोटो तुम्हाला दिसतील. त्या फोटोत एक महिला देशमुखांच्या सोबत उभी आहे. याच महिलेला लातूरच्या MIDC पोलीस ठाण्याने अटक केली होती, ती सुद्धा इमॉरल ट्रॅफिक ॲक्टच्या अंतर्गत. महिलांचं अपहरण करून बळजबरी लग्न लावणे असा त्या महिलेवरती आरोप होता. याबाबतच्या मोठमोठ्या बातम्या त्या काळामध्ये वृत्तवाहिन्यांवर गाजलेल्या आहेत. सोशल मीडियावर देखील याची चर्चा चालू आहे होती. आता त्यावेळेला फोटो व्हायरल करताना देशमुखांचे फोटो व्हायरल करून यात त्यांचा सहभाग आहे का, किंवा पुन्हा आरोपीला वाचवण्यासाठी देशमुख प्रयत्न करतायत का, अशी चर्चा देखील झाली. यालाही 3-4 वर्ष लोटलीत. ना सहभाग सिद्ध झाला, ना आरोपीला वाचवण्यात देशमुखांचा सहकार्य आहे हे सिद्ध झालं. आता हेच फोटो समोर आणून जर पुन्हा तोच विषय उपस्थित केला तर ते सत्य समोर येणार आहे का? चला, लातूरमधून जरासं बाहेर पडू, पुढे जाऊया. आपल्या सगळ्यांचे आवडते लाडके साहेब म्हणजे शरद पवार. पावसात भिजलेला सह्याद्री. साहेबांनी एकाच पावसात भाषण करून महाराष्ट्राचं नशीब बदललं. त्या शरद पवारांची काही छायाचित्र आपण बघूया. हे आहे बाबासाहेब पुरंदरे यांच्यासोबतचं छायाचित्र. पवारसाहेब पुरंदरेंचा नेहमीच गौरव करत आलेले आहेत, पण पवारसाहेबांचे अनुयायी पुरंदरेंना पाण्यात बघतात. अगदी बाबासाहेब पुरंदरे असा उल्लेख न करता ब.म. पुरंदरे असाच उल्लेख करतात. पुरंदरेंचा उल्लेख ब.म. पुरंदरे असा एकेरी करणं सुद्धा पवारांच्या अनुयायांना आवडत नाही. अगदी शिव्या श्राप देऊन पुरंदरेंचा शिवशाहिरांचा उल्लेख होतो. पण त्याच पुरंदरेंच्या सोबत साहेब व्यासपीठ शेअर करतात, गौरव करतात, कौतुक करतात, वारंवार भेटतात, ताई भेटतात. मग पुरंदरेंचं आणि साहेबांचं आता फोटो व्हायरल करून छान आहे असं राष्ट्रवादीच्या किंवा तत्सम त्या विचारांच्या, पुरंदरे विरोधी विचारांच्या कार्यकर्त्यांना सांगितलं तर ते तुम्हाला पटणार आहे का? ज्या ज्या लोकांना म्हणून आता राष्ट्रवादी किंवा काँग्रेसची मंडळी विरोध करत आली आहेत, किंवा ज्यांनी म्हणून देश बुडवला असा आरोप करत आली आहेत, जरा त्या माणसांची साहेबांसोबतची छायाचित्र बघूया. हे आहेत ललित मोदी. आठवत असेल, देशामध्ये IPL सुरू करणं, 2020च्या मॅच सुरू करणं हे ललित मोदींचं काम होतं. ज्या ललित मोदींनी BCCIला लुटलं असा आरोप मोदींवरती होतोय, त्या मोदींसोबत पवारसाहेब बघतायत. विजय मल्ल्या, जे लाखो कोटी रुपयांची कर्ज बुडवून निघून गेला, त्या विजय मल्ल्याला मोदींनी मदत केली असा आरोप होतोय. पण मल्ल्या नेहमीच पवारसाहेबांच्या सोबत दिसलाय. त्याच्या फ्लाईटमध्ये पवारसाहेब दिसले आहेत. मग मल्ल्याला पळवून जाण्यात किंवा पळून जाऊ देण्यात पवारांचा सहभाग आहे असा आरोप केला तर ते तुम्हाला पटेल का? 2 जुनी छायाचित्र, एखाद दुसरं छायाचित्र समोर आलं म्हणजे ते तसं असतंच असं नाही. मग तरीही आपण एखाद्या छायाचित्रावर निष्कर्षापर्यंत येऊ लागतो, तेव्हा मात्र खरी बेदिली माजणार आहे हे लक्षात घ्यावं लागतं. मी काही तुम्हाला राजकीय नेत्या महिलांची छायाचित्र दाखवतोय, ज्यामध्ये आपल्या सहकारी खासदारांसोबत त्या महिला अगदी मुक्तपणे वावरताना दिसत आहेत. काही भलतेच आरोप करायचं ठरलं तर या फोटोला दाखवून करता येऊ शकतात, पण ती तशी नसतात. माणसं चांगली असतात. एका बेसावध क्षणी, एखाद्या अशा क्षणी फोटो निघतो आणि त्याचा हवा तसा वापर करता येऊ शकतो. सार्वजनिक जीवनात वावरणाऱ्या व्यक्तीला आपली छायाचित्र कधी कशी काढली आहेत हे सुद्धा माहीत नसतं आणि त्याचा वापर मुक्तपणे बदनाम करण्यासाठी सुरू होतो. म्हणूनच असे फोटो व्हायरल करताना काही काळ थांबलं पाहिजे. जरा रामदेव बाबावर आपण पुढे येऊया. रामदेव बाबांच्या विषयामध्ये एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की रामदेव बाबांचं एक छायाचित्र नवनीत राणांच्या सोबत तुम्हाला दिसेल. पहिल्यांदा आपण ते बघा. नवनीत राणाच्या डोक्यावर हात ठेवलेले रामदेव बाबा बघून नको नको त्या गोष्टी त्यावर बोलल्या गेल्या. आणि मग वस्तुस्थिती म्हणून दुसरं छायाचित्र समोर आलं. नवनीत राणा आणि त्यांचे पती राणा यांचं लग्न होतं आणि त्या लग्नाच्या दिवशी बाबा हजर होते. जोडप्याला आशीर्वाद देतानाचा हा बाबांचा मूळ फोटोही बघा आणि मग आपण त्यावर काय भाष्य केलंय याचा विचार करा. एखादा फोटो बघताना सहजच आपल्या मनात जो विचार येतो तो आपण व्यक्त करू लागतो, त्याविषयी भाष्य करू लागतो आणि मग चुकीचे फोटो देखील व्हायरल करू लागतो. असंच झालंय राजू शेट्टींनी फेसबुक पोस्ट केलेल्या फोटोच्या बाबतीत.
ती फेसबुक पोस्ट बघा. शेतकरी आंदोलकांना कशा स्वरूपात मारण्यात आलंय याचा फोटो पोस्ट करत दिल्ली पोलिसांवर राजू शेट्टींनी अगदी आगपाखड केली आहे आपल्या पोस्टमध्ये. पण वस्तुस्थिती काय आहे तोच फोटो जेव्हा आपण बघतो तेव्हा लक्षात येतं की याआधी शीख योद्धा नावाच्या एका फेसबुक अकाउंटवरून शेअर केला गेला होता आणि तो फोटो जून 2019 मध्ये शेअर केला गेला होता. जून 2019 मधला फोटो जानेवारी 21 मध्ये पुन्हा बाहेर काढला गेला आणि ते शेतकरी आंदोलकांवर केलेली मारहाण म्हणून पोस्ट केला गेला. ही अशी स्थिती होणार असेल आणि अशा स्वरूपात पोलिसांनी घेतलेल्या भूमिकेची बदनामी करायचा विषय होणार असेल तर विचार करा. माध्यमांच्या मधून मिळणारे फोटो, सोशल मीडियांच्या मधून उपलब्ध असणारे फोटो जुने, चुकीचे कसेही उपलब्ध होऊ शकतात. पण त्या फोटोला समोर करत एखाद्याशी बादरायण संबंध जोडत व्यवस्थेची, पोलिसांची, सरकारची, कोणतंही सरकार असू दे त्याची बदनामी करणं हे देशासाठी, व्यवस्थेसाठी, प्रशासनासाठी आणि पोलिसांसाठी नक्कीच घातक ठरणार आहे. मित्रहो, हा विषय राजकारणाचा नाही आहे, हा विषय पेटवण्याचा नाही आहे, हा विषय समजून घेण्याचा आहे. लाल किल्ल्यावरचं आक्रमण, दिल्लीतली दंगल ही कशीच समर्थनीय असू शकत नाही. ना तो संयमाचा बांध सुटला होता, ना ते वाट बघण्यामुळं घडलं होतं. जे घडलंय ते सुनियोजित षडयंत्र होतं या व्यवस्थेला बदनाम करण्याचं, या देशाला बदनाम करण्याचं. म्हणूनच याबाबत गांभीर्यानं विचार करण्याची गरज आहे. नमस्कार.